सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. माझं नाव बबन ढेंबरे, राहणार बिरेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आमचं बिरेवाडीमध्ये सर्वे नंबर 176 आणि 177 असं मूळ 2 सर्वे नंबरचं क्षेत्र, त्याचं 136 एकर 2 गुंठे एवढं मूळ सर्वे नंबरचं क्षेत्र आहे. त्याचं 1947 साली वाटप झालं. त्या वाटपामध्ये 3 हिस्से झाले आणि त्याच्यानंतर त्याचं 1972ला गट स्कीम झाली. त्या गट स्कीममध्ये 176, 177 त्याचे 3 हिस्से आणि त्याचे 3 गट तयार झाले. 736, 737, 738 असे 3 गट झाले. आणि त्या गट स्कीम करताना 176चा 3 हा हिस्सा आहे. त्या हिस्स्याचं क्षेत्र 7 हेक्टर 36 आर होतं, पण चुकून अधिकाऱ्यांच्या नजरचुकीने चुकून ते 10 हेक्टर 59 आर झालं. त्याच्यामध्ये 2012ला नवनाथ ढेंबरे यांनी अपील केलं भूमी अभिलेखला आणि त्या अपिलामध्ये बहुत क्षेत्राची दुरुस्ती करून मिळावी असं मागितलं. पण मुळात जे दुरुस्त करायचं ते दुरुस्त करायचं सोडून अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने नकाशे बदलणे, पुढं का समजा गटाची क्षेत्राचं हेरफार करणे, हे उद्योग चालू केले. हे कोणाच्या मर्जीने चालू केले? त्याच्यामध्ये मूळ दुरुस्ती ही होती 176-3चं क्षेत्र 3 हेक्टर क्षेत्र कमी करणे ही एकच मूळ उद्दिष्ट होतं. पण अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीकडे कधी आजपर्यंत लक्ष दिलं नाही. आम्ही वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं तरी त्या अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीचं कडे डोळेझाक केली. आणि साहेब, तुम्ही हे समजा मूळ उद्दिष्ट सोडून तुम्ही दुसरेच हेरफार कोणाच्या मनाने कोणाच्या मर्जीने करताय साहेब? ह्या गोष्टीमुळे आम्हाला फार त्रास सहन करावा लागतोय साहेब. आज संगमनेरला हेलपाटे मारणे, नगरला, नाशिकला हेलपाटे मारणे, ह्या गोष्टीचा फार त्रास, मानसिक त्रास, आर्थिक त्रास, सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय साहेब. ह्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे, चौकशी ह्या गोष्टीची केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक क्षेत्र आहे 208. त्या 208चं मूळ क्षेत्र आहे 16 एकर 4 गुंठे. त्याच्यामध्ये 8 हिस्से पडले, 8 हिस्स्यामध्ये वाटप झालं. पण गट स्कीम करताना त्याच्यामध्ये तुम्ही 9वा हिस्सा टाकला. हा 9वा हिस्सा आणला कुठून? जर 9 हिस्से केले, त्या 9व्या हिस्स्याचं क्षेत्र दाखवले 24 गुंठे. ते मूळ क्षेत्रामध्ये 16 एकर 4 गुंठ्यामध्ये 24 गुंठे क्षेत्र याड केल्यानंतर त्याचं क्षेत्र वाढणार आहे. आणि मुळात ज्या खातेदाराला 208चा 5 त्याचं क्षेत्र 81 गुंठे हे क्षेत्र पाहिजे होतं. पण गट स्कीमला तुम्ही 208च्या 5 ऐवजी 208चा 9 हिस्सा दिलाय. मुळात जो अस्तित्वातच नाहीये. आणि तो हिस्सा दिल्यामुळे त्या मूळ खातेदाराला क्षेत्र 56 गुंठे क्षेत्र कमी पडणार आहे आणि मूळ क्षेत्रामध्ये 24 गुंठे क्षेत्र वाढणार आहे. ह्या गोष्टीचा साहेब तुम्ही कधीही सखोल अभ्यास केला नाही, सखोल चौकशी केली नाही. तुम्ही ते करायचं सोडून दिलं आणि मेन याच्यामध्ये नकाशामध्ये फेरबदल करणे या गोष्टी चालू केल्या. साहेब, हा मेन नकाशा आहे 176-77चा हा मूळ नकाशा आहे. हा मूळ नकाशा तुम्ही हे करून तुम्ही आता प्रस्तावितामध्ये असा नकाशा तयार केलाय साहेब. हा नकाशा कोणाच्या मर्जीने तयार केला साहेब? याच्यामध्ये तुम्ही समजा हा नकाशा करून साध्य काय करायचंय तुम्हाला? तुम्ही म्हणताय की हा नकाशा तयार केल्यानंतर तुमचे भांडणं मिटणार आहे. साहेब, आमचे 2 पिढ्या झाले आमचे भांडणं चालू आहेत आणि असे नकाशे तुम्ही जर तयार केले, असे क्षेत्र जर तुम्ही दिले तर आणखीन 2 पिढ्या हा वाद मिटणार नाही साहेब.
तुम्ही चुकीचं करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देता, याचा अर्थ असा उघड होतो साहेब. आणि तुम्ही हा खालचा नकाशा आहे, या खालच्या नकाशामध्ये 416चा तुम्ही डायरेक्ट 409 गट करून टाकला साहेब. हा 416 426 डायरेक्ट गायब करून टाकला. हे कोणाच्या मर्जीने करताय साहेब? असं केल्याने तुम्ही जर चुकीच्या लोकांना प्रोत्साहन दिलं तर हा वाद मिटणार आहे का साहेब? तुम्ही तुमच्या पातळीवर सगळ्या गोष्टी करताय, ठीक आहे, इथपर्यंत मान्य आहे आम्हाला, पण त्या कायद्याच्या चौकटीत बसून करावेत हीच फक्त कळकळीची विनंती आहे. आतापर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याला आम्ही हेच सांगत आलोय, साहेब कायद्यामध्ये जे बसेल तेच करा, आमच्याही बाजूने करू नका किंवा कोणी सांगितलं अपीलदारांच्याही बाजूने तुम्ही या गोष्टी करू नका. कायद्यामध्ये जे बसेल तेच करा. पण तुम्ही कायदा सोडून दिलाय आणि कोणाच्या तरी मर्जीने काम करताय असं स्पष्ट होतं याच्यावरून, असं याचा अर्थ स्पष्ट होतोय साहेब. साहेब तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर आम्हाला खूप त्या गोष्टीचा त्रास होणार आहे. मी याच्या अगोदरही बातमी केली, त्या बातमीमध्ये सांगितलं आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही साहेब. आणि आम्हाला तेच करावं लागेल साहेब. आणि जर आम्ही आत्महत्या किंवा पुढचं पाऊल उचललं याला सर्वस्वी जबाबदार भूमी अभिलेख अधिकारी असतील, याची नोंद घ्या साहेब. फार कळकळीची विनंती करून सांगतो साहेब, यापुढे करताना तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच प्रत्येक गोष्ट करावी, हीच विनंती आम्हा सर्वांची आहे साहेब. तुम्हाला साहेब यामध्ये 176 आणि 177चा तुम्ही जो नकाशा दाखवला आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता प्रस्तावितामध्ये दोनच हिस्से दाखवले, 333 आणि 329, त्याचा असा उल्लेख केलेला आहे साहेब. 334 हा गटच तुम्ही गायब करून टाकलाय. त्या 334 गटाला तुम्ही याच्यामध्ये हिस्सा देणार नाही का? दोनच हिस्स्यामध्ये वाटप करणार आहे का? आणि मूळ त्याचं समजा जे 176 आणि 177चे 3 हिस्से झाले आणि त्या हिस्स्यामध्ये साहेब 176(2) आणि 177(2) याच्यामध्ये वाटपाच्या वेळेस किंवा वाटपानंतर किंवा गट स्कीमच्या नंतर ह्या 176(2) आणि 177(2) मध्ये कुठल्याही प्रकारचा फेरबदल झालेला नाही. म्हणजे तुम्ही आमच्यामध्ये फेर वाटप करताय का याचा उल्लेख होईना साहेब. आम्हाला फेर वाटप करायचा कुठल्याही प्रकारे तुम्हाला अधिकार नाही किंवा तशी तुमच्याकडे अपीलही केलेलं नाही साहेब. आणि तुम्ही हे कोणत्या अधिकाऱ्यांनी करताय साहेब याचाही उल्लेख झाला पाहिजे आम्हाला साहेब. जे साहेब 136 एकर 176 आणि 177चं 136 एकर क्षेत्र आहे, तुम्ही जी पाठीमागे मोजणी केली ती मोजणी करताना मोजणीच्या नोटिसामध्ये तुम्ही दाखवलंय का आम्हाला 176 आणि 177चं सर्वे नंबर मोजायचे आहेत. पण तुम्ही जी आता आम्हाला नोटीस दिली त्याच्यामध्ये तुम्ही झाले की पोट हिश्श्याची मोजणी करताय साहेब. पोट हिश्श्याची कुठेही मोजणी झालेली नाही साहेब याची. आणि दुसरी गोष्ट, त्याचं 136 एकर क्षेत्र आहे, तुम्ही म्हणताय का त्याचं 145 एकर क्षेत्र लागलंय आम्हाला. त्याचा कुठल्याही 1934 पासून त्याचे मूळ उतारे आहेत आमच्याकडे साहेब, 136 एकरचेच उतारे आहेत. त्याच्या मूळ उतार्यामध्ये कुठेही ते क्षेत्र ऍड नाहीये. त्याचा उतारा किंवा त्याचा काही उल्लेख तुमच्याकडे असेल तो आम्हाला दाखवलाय नाही. 145 एकर ही मोजणी कशी केली तुम्ही? कोणाच्या मर्जीने केली का तुमच्या याने केली? याचाही उल्लेख झाला पाहिजे साहेब ह्या गोष्टी साहेब. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.